नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि मुद्द्याचं बोल या चॅनेल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, आजचा विषय थंबनेल बघून तुमच्या ध्यानात आलाच असेल, कारण विषयच आजचा आपला असा आहे। 31 डिसेंबर म्हटलं 31 नवीन वर्ष, इंग्रजी नवीन वर्ष चालू जर करायचं म्हटलं तर माणसाला सगळ्यात पहिल्यांदा ध्यानात येतं ते म्हणजे गोवा। गोव्याला एवढं पब्लिक जातं, पण ते पब्लिक का कमी आली हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। आता जर तुम्ही बघितलं तर गोव्यात पब्लिक एवढं कमी आहे की पहिलं पब्लिक आणि आताच पब्लिक काहीच दिसत नाही। ह्याचा सगळ्यात मोठा विषय म्हणजे तिथला टॅक्सी माफिया आणि हॉटेल माफिया, हा सगळ्यात महत्वाचा विषय। तुम्ही गोव्यात जर बघितलं तर महागाई एवढे, आपल्या इथं महाराष्ट्रात जर आपण एक नारळ घ्यायचं म्हटलं तर 10-20 रुपयाला भेटतो, तोच नारळ गोव्यामध्ये 50 आणि 60 रुपयाला भेटतो। एवढा गोव्यामध्ये नारळ एवढा महाग भेटतो, त्याचं कारण सुद्धा एक आहे। गोव्यामध्ये कालवणामध्ये नारळ टाकल्याशिवाय त्यांचं कालवण होत नाही, असा विषय आहे। पण टॅक्सी माफिया आणि हॉटेल माफिया मी असं का म्हटलं हे देखील तुम्हाला विचार करा। तुम्ही जर आज मुंबई किंवा पुण्यातून गोव्याला जाण्यासाठी विमानानं एक 8 ते 10 हजार रुपये तिकीट जर तुमचं गेलं तर तिथं तुम्ही विचार करा, गोव्यात तुम्ही उतरल्यानंतर तिथून तुम्हाला टॅक्सी घेतल्याशिवाय पर्याय नाही, कारण तिथं ओला उबेरा अशा कुठल्याही सुविधा नाहीत। असा सगळ्यात महत्वाचा विषय तिथं येतो। तिथं ऑनलाईन बुकिंग होत नाही, तिथे गेल्याशिवाय तुम्ही काय करू सुद्धा शकत नाही। मग तुम्हाला टॅक्सी घेतल्याशिवाय पर्याय येत नाही, मग तुम्ही टॅक्सीवाल्याकडे जाचाल तर तिथं असं आहे, आपल्यागत नाही की टॅक्सीवाला एक 100 म्हणतोय, एक 50 म्हणतोय, एक 200 म्हणतोय, असं नाही। त्यांचा एक फिक्स रेट असतो। तुम्हाला तिथून विमानतळापासून हॉटेल पर्यंत न्यायचं म्हटलं तरी 4 ते 5 हजार रुपये ते मागतात। तुम्ही कोणत्याही टॅक्सीत बसायला गेला तरी तोच रेट त्यांचा फिक्स असतो। तुमचं हॉटेल लांब असो किंवा जवळ असो, त्यांचा रेट एकच असतो, 4 ते 5 हजार रुपये पूर्ण टोटल। मग मला सांगा, तुम्ही जर विमानानं 8 हजार रुपये तिथं पोहोचत असला आणि तिथून 4 ते 5 हजार रुपये तुम्ही हॉटेल पर्यंत जायला देत असला, वरून हॉटेलवाल्याचं पैसे वेगळंच, मग त्यामुळे माणसांचं टेन्शन वाढलं आणि ह्या टेन्शनमुळे गोव्याची गर्दी कमी झाली। आणि गोव्यात सगळ्यात मुद्द्याचं म्हटलं तर गोवा सरकार एक नंबर आहे, कारण तुम्ही टुरिस्ट लोक कुठेही रस्त्यावर स्वतः 2 व्हीलर जरी तिथली घेऊन जरी हिंडला तरी कुणी अडवत नाही टुरिस्टला। कोणताही ट्रॅफिक वाला टुरिस्टला हात करत नाही, हा गोव्याचा नियम आहे। तुम्हाला चेकिंग होतं फक्त आत बाउंड्रीतनं जातानाच, ते पण तुम्ही बसनं किंवा स्वतःची प्रायव्हेट गाडी घेऊन गेल्यानंतर। नाहीतर गोवा हा सुंदर राज्य आहे, एकदम अतिसुंदर आहे, पण तिथल्या काय टवाळ लोकांच्या मुळे गोव्याचं नाव खराब व्हायला लागलं। तर मंडळी, गोव्याला जर ट्रिप ह्या वर्षीची काढणार असताल तर खरंच कॅन्सल करा, कारण तिथं गेल्यानंतर बी तुम्हाला भरपूर खर्च आहे आणि एवढा खर्च करून गोव्यात बघायसारखं बी एवढं जास्त काही नाही। त्यापेक्षा तुम्ही जर कोकणात फिरायला गेला किंवा महाबळेश्वर ह्या हिल स्टेशनला जर फिरायला गेला तर सर्वात अतिउत्तम तुमचा बेत होईल। परत आपले एवढे गड किल्ले आहेत, या गड किल्ल्यावरती जरी गेला नवीन वर्षाचं, इंग्रजी नवीन वर्ष म्हटलं तरी कॅलेंडरगत पलटून जातं आणि आपण सुद्धा ते वर्ष मानतो। खरं म्हटलं तर महाराष्ट्रीयन माणसांचं नवीन वर्ष गुढीपाडव्यालाच चालू होतं, पण आपण सुद्धा इंग्रजी नवीन वर्षाच्या नियमानं आपण चाललेलो आहेच। कागदपत्रानुसार आपण जर मानलं तरी ह्या वर्षाला आपण नवीन वर्ष असं मानलं जातं। आणि सर्व मित्रांना आणि सर्व मंडळींना एकच सांगणं आहे, 31 डिसेंबर एकदम मस्त साजरा करा, स्वतःच्या घरी साजरा करा, पार्टी जरी केली तर जिथल्या तिथं साजरी करा, कारण 31 डिसेंबर दिवशी सुद्धा एकादशी येते, विठ्ठलाचं दर्शन करायला जावा। एकदम अतिसुंदर आणि देवदर्शनावरून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करा, एवढीच आपल्या चॅनेल कडून अपेक्षा आहे। तर मंडळी, व्हिडिओ जर आजची आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनल वरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि आपली आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। धन्यवाद।